15.5 लाखांचा गांजा जप्त, शहर गुन्हे शाखेची कारवाई। राहत्या घरात गांजाचा साठा करून विक्री करणाऱ्या एकावर कारवाई करून त्याच्याकडे सुमारे 15,50,000 रुपये किमतीचा 77 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई शहर गुन्हे शाखेने केली आहे। अजित सुखदेव जगताप असे या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव। याबाबत अधिक माहिती अशी की शहरात अंमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती घेत असताना शहर गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की अजित जगताप सध्या राहणार स्वराज विहार सोलापूर यांच्या घरी गांजाचा साठा करून विक्री करीत आहेत। तसेच त्यांच्या सोहाळे तालुका मोहोळ या मूळ गावातील घरामध्ये गांजाची साठा केल्याची माहिती मिळाली। शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या दोन्ही घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी 77.521 किलोग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ कायद्यानुसार अजित जगताप यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने जगताप याला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हे करीत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंडे, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, अनिल जाधव, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड यांच्या पथकाने केली। 26/3/2024 रोजी दुपारी साधारणतः 2 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडील जे PSI आहेत आमचे अल्फाज शेख यांना बातमी मिळाली की सोलापूर येथील स्वराज विहार सोसायटीत एक अजित सुखदेव जगताप पूर्ण इसम भाड्याने राहत आहे आणि तो मूळचा मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील आहे आणि त्या दोन्ही ठिकाणी त्यांनी गांजाचा साठा करून त्याची तो विक्री करत आहे अशा आशयाची बातमी त्यांना मिळाली। त्यानंतर त्या मिळालेल्या बातमीबाबत त्यांनी आम्हाला तसेच आमच्या ACP प्रांजली सोनवणे मॅडम आहेत त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे आमच्या ACPंनी कारवाई करायचे आदेश दिले। त्यानंतर अल्फाज शेख आणि त्यांचे तपास पथक आणि तसेच गुन्हे शाखेकडील आमचे जे हे आहेत API क्षीरसागर आणि त्यांचे तपास पथक अशा 2 टीमनी त्याबाबतचा तपास सुरू केला। तर त्याच्या घरी म्हणजे जे इथले स्वराजनगरचं जे भाड्याचं घर होतं त्या ठिकाणी आणि त्याचे जे सोहाळे येथील घर आहे मूळगाव तर त्या ठिकाणच्या घरी अशा दोन्ही ठिकाणी मिळून साधारणतः 77 किलो आणि 521 ग्रॅम गांजा हा मिळाला। त्या मिळालेल्या गांजाची किंमत साधारणतः 15.5 लाख रुपये इतकी आहे। त्याबाबत फौजदार चौडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आमचे API संजय क्षीरसागर आणि त्यांचे तपास पथक करत आहे। सध्या आरोपीला आज कोर्टात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला 2 दिवस पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे आणि सध्या त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।